हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनादर व्लॉग. तर मी माझ्या दिवसाची सुरुवात हे चहापासून केली आहे आणि या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. माझं डेली रुटीन हे खूप स्ट्रगल भरा आहे आणि मी फिरायला नाही जात. आता का नाही जात हे तुम्हाला माहीतच पडून जाईल. तर तुम्ही पाहू शकता, आता सकाळी सकाळी मस्तपैकी मी चहा घेतला आहे आणि एकीकडे इकडे पोळ्या चालू आहे आणि इकडे टमाटरची चटणी बनवणं चालू आहे आणि सोबत मी दोन्ही काम करत आहे, एकीकडे पोळ्या आणि एकीकडे भाजी. माझं टायपिंग इन्स्टिट्यूट हे वॉकिंग डिस्टेंसवरच आहे आणि मला 15 मिनट लगता. अभी गाइस टाइपिंग का क्लास हमारी ख़त्म हो चुकी है. अब चलते हैं लाइब्रेरी. पहले हम घर जाएंगे, इसके बाद हम जाएंगे लायब्ररी लिए. आणि घरी येऊन मी खूप दमली. आता लायब्ररी जायची इच्छा नाही आहे, पण आता तरी जावं लागणार. आणि मला माझ्या घरून ते लायब्ररी 30 मिनिट लागतात, म्हणजे अर्धा तास. तर अर्धा तास यायला आणि अर्धा तास जायला, 1 तास असंच चाललं जाते माझं जाण्या येण्यात. आता तुम्ही विचार करत असाल की मी एवढं लेट का बरं निघते. कारण की माझा टायपिंग क्लास हा 9 ते 10 आहे, त्यामुळे मला थोडं लेट होते. पण आता मी अर्ली मॉर्निंगची बॅच घेणार आहे. माझी लायब्ररी माझ्या घरापासून 2 किलोमीटर पडते मला. तर आता तुम्ही पाहू शकता किती ऊन आहे आणि या उन्हात आली आहे मी लायब्ररी. पण आता माझी इच्छाच नाही होत होती लायब्ररी याची. तर ही आमची छोटीशी लायब्ररी आहे. ग्राउंडला पण स्टुडंट बसतात आणि वरती पण स्टुडंट्स बसतात. आणि मी उन्हातून आल्यावर माझा चेहरा थोडा डल व्हायचा, तर अजून ग्लो होत आहे. माहीत नाही काउंटर, कारण की हा फिल्टरचा कमाल आहे. तर तुम्ही विचार करत असणार की मी जवळची लायब्ररी का बरं नाही बघत. मी बघितली होती, पण ते सगळं माझ्या आउट ऑफ बजेट होती. त्यामुळे मला हीच एक लायब्ररी परवडण्यासारखी होती. आणि इथून माझं MSc झालं आहे, तर मला इथलं थोडं माहिती आहे. तर मी लायब्ररीमध्ये आल्या क्विक रिव्हिजन केलं. काल जे मी क्लासेस केले ऑनलाईन आणि जे नोट्स काढले त्याची एक क्विक रिव्हिजन मी केली. मला खूप भूक लागली आहे, कारण की आज मी टिफिन नाही आणला. आणि जेव्हा मी टिफिन आणते तेव्हा मला भूक नाही लागत. आणि आज मी टिफिन नाही आणला तर मला खूप भूक लागली आहे. असं वाटतं की घरी जाऊ. पण अजून मी 6ला निघून इथनं, 6 नाही तर 6:30ला, कारण की माझ्या घरी 7च्या अगोदर हजर पाहिजे. संध्याकाळ झाली आहे आणि मला थोडासा उशीर झाला आहे घरी जायला. दिवसभर चालणं झाल्यामुळे माझे पाय खूप दुखत आहे. आता नाश्ता वगैरे झाला आणि आता मी खूप थकली आहे. पण माझी मम्मी म्हणत आहे की मला डोसा बनवायला मदत कर बा म्हणून. तर मग मी डोसा बनवायला मदत करणार आहे. त्याच्यासाठी मला अगोदर चटणी करायची आहे डोस्यासाठी, आणि मग मी डोसे पण करणार आहे. नारळची चटणी पण झाली आता, आणि हे आलूची चटणी पण झाली आहे. आता खायचंच राहिलं बा आपलं. आता काय राहिलं? खायचं राहिलं. आता डोसा बनवणं चालू आहे. असा होता आजचा दिवस. आता तुम्हाला माहीतच झालं असेल की मी सकाळी मॉर्निंगला फिरायला का नाही जात.